आमचं लग्न झाल्यापासून ना आमच्या घरामध्ये ना कोणाचंही लग्न झालेलं नाही आहे. तर आज लग्न नाही आहे तर सुपारी फुटणार होती, मग त्याच्यासाठीच तयार होत आहे. ही वाली साडी मी घालणार आहे. ही माझी साडी नाही आहे तर मी माझ्या दीदीची आहे, तिची मागून आणलेली आहे मी. त्यानंतर मेकअप वगैरे केला, रेडी वगैरे झाले आणि केसांना आज फक्त ब्लो ड्राय केले आणि थोडीशी हेअरस्टाईल वगैरे केलेली. नंतर मी थोड्या वेळाने खाली कर्ल्स पण केलेले आहेत. पुन्हा ज्वेलरीज वगैरे घातली. माझा ऑल ओव्हर लुक कसा वाटला हे नक्की मला सांगा. पुन्हा मी घरातून निघालो. पहिल्यांदा नाश्ता करून घेतला. नाश्ता नाही केला ना तर मला तरी उंचायला लागतं, म्हणून पुन्हा आम्ही गावाकडे पोहोचलो, म्हणजेच आमच्या लोकेशनवरती. आणि माझे केस खूप विस्कटले होते कारण गाडीमध्ये मी झोपली होते. आवरून मग पुन्हा मी डेकोरेशनच्या तयारीला लागलो. मीच एकटीने केल्याचं मी बिलकुल म्हणणार नाही, या सगळ्या माझ्या बहिणी आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे हे सगळं. होणाऱ्या नवरीला यायला अजून वेळ होता, मग आमचं आवरायचं तशाच पद्धतीनं चालू होतं. आमच्या घरातले सगळे भाऊकी, आसपासचे सगळे स्त्रिया पुरुष सगळी जमा झालो होतो, फक्त आम्ही त्यांचीच वाट बघत होतो. आणि ह्या बघा, मी फक्त शूट घेते म्हणून मुद्दाम चहा पिण्याचं नाटक करत आहे. त्यानंतर पाहुणे वगैरे आले. त्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण केलं. जेवण खूप छान असं झालं होतं, टेस्टी होतं. त्यानंतर आम्ही घरातली तेवढी बसून आमची गप्पा वगैरे सगळी चालली होती. आणि पुन्हा मी तिथून कोल्हापूरला निघालो. येतानाच म्हटलं एका हॉटेलमध्ये जेवण करूया. तिथे जेवण केलं आम्ही आणि जवळपास 8 वगैरे वाजले होते आणि तिथून पुढे आम्ही कोल्हापूरला निघालो.